आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरू शकतात, असं हवामान विभागाने इशारा दिलेला आहे. एप्रिल महिना म्हणजे सहसा उन्हाचा तडाखा वाढतो, पण यंदा मात्र परिस्थिती वेगळीच आहे. राज्यात एकीकडून उष्णतेचा प्रचंड फटका दिसत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातलं. गेल्या 48 तासांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि हवामान विभागाने सूचित केलं आहे की पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या या पावसाचं प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या एप्रिलमध्ये उष्णतेचा आणि पावसाचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला असून नव्या तीव्रतेने सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. या भागामध्ये पाऊस पडलेला आहे, तर त्या ठिकाणी काही तापमान काही अंश कमी झालेलं आहे. हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशच्या दक्षिणेपासून ते कर्नाटकमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रावर अवकाळी व गारपिटीचा पावसाचं सावट आहे. त्यामुळे या भागांमध्ये आणखी जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 24 तासासाठी राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही होऊ शकते. या वादळी पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी दरम्यान राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेतच घराबाहेर पडावं, असा इशाराही संबंधित यंत्रणांनी दिला आहे. हवामान विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, नाशिक या भागांसाठी पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.